हॅलो, नमस्ते. शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज मस्तपैकी छान महाशिवरात्र स्पेशल आहे. रताळ्याची बर्फी खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. घरच्या साहित्यांमध्ये आपण बनवू शकतो आणि मस्तपैकी रेसिपी आहे. तर रेसिपी संपूर्ण बघा. चॅनलवर अजून नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शुभेच्छा राणी किचनला. तर संपूर्ण रेसिपी पहा. तर सर्वप्रथम या ठिकाणी रताळे घेतलेले आहे अर्धा किलो. तुम्ही बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर आता हे आपण मस्तपैकी कुकरला शिजवून घेणार आहोत. या ठिकाणी साहित्य काय लागते बघूया. या ठिकाणी बारीक केलेले बदाम आहेत, वेलची पूड आहे अर्धा चमचा, अर्धी वाटी नारळाचा किस घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, छोटी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि गावरान तूप घेतलेलं आहे. लागेल तेवढंच वापरायचं आहे आपल्याला. या ठिकाणी रताळे पूर्णपणे शिजून झालेले आहे. तुम्ही बघू शकता गरम आहेत ते. अशा पद्धतीने त्याचे साल पूर्णपणे मस्तपैकी असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि थंड झाल्यानंतर साल काढायचे आहेत. थंड झाल्यानंतर मी मस्तपैकी त्याचे पूर्णपणे साल काढून घेतलेले आहे. तर आता ते मस्तपैकी आपल्याला बारीक किसणीने असे छानपैकी किसून घ्यायचे आहेत ते या पद्धतीने. कारण आपण किसून का घेतो, कारण त्याच्यामध्ये अजिबात गिठोळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे, म्हणून आपल्याला मस्तपैकी ते किसून घ्यायचे आहेत या पद्धतीने. तुम्ही बघू शकता. आणि रताळे शिजल्यामुळे लगेच आपल्याला त्याचं मस्तपैकी किसणीने लगेच त्याचं पूर्णपणे असं किसलं की लगेच असं स्मॅश होतात चांगले मस्तपैकी. आणि मी या ठिकाणी संपूर्ण रताळे किसणीने किसून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. झटकीपट बनणारी रेसिपी आहे. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा गावरान तूप टाकून घेतलेलं आहे मी मस्तपैकी. आता जे खोबरं मी किसून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये तुपामध्ये मस्तपैकी मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. ते गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आणि सारखं असं मस्तपैकी हलवून आपल्याला घ्यायचं आहे आणि पूर्णपणे ते आपल्याला तुपामध्ये मस्तपैकी ते भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने. 1 ते 2 मिनिटांमध्ये मस्तपैकी आपलं ते खोबरं मस्तपैकी भाजून निघतं. आणि सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे काय होतं ते खाली असं आपलं लागणार नाही. तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आणि मस्तपैकी असं परतून तुपामध्ये झालेलं आहे खोबऱ्या. आता या ठिकाणी जे किसलेले रताळे आहेत ते त्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि संपूर्ण रताळे मी त्याच्यामध्ये टाकून घेते. आणि मस्तपैकी आपल्याला ते एकजीव करून घ्यायचे आहेत. खोबरं आणि रताळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव झालं पाहिजे, म्हणजे असं नको व्हायला की एका साईडला खोबरं जातं आणि एका साईडला रताळं. तो पूर्ण मिक्स झाले पाहिजे, ते एकजीव झाले पाहिजे. 1 ते 1.5 मिनटं असं मस्तपैकी ते आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. मस्तपैकी त्याच्यात एकजीव झालं पाहिजे या पद्धतीने मस्त आणि छानपैकी आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे पण आपल्याला 1 ते 2 मिनटामध्ये मस्त मिक्स झालेलं आहे. आता जे मी दूध घेतलं होतं अर्धी वाटी ते त्यावरती मस्तपैकी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. दूध टाकल्यामुळं फ्लेवर पण छान येतो आणि बर्फीची चव पण मस्त लागते. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी आपल्याला हे दूध पण त्याच्यामध्ये छान असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने एकजीव झालं पाहिजे असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे दूध पण. हे पण 1 ते 1.5 मिनटामध्ये आपलं पूर्णपणे दूध पण बघा रताळ्याने ऑब्झर्व केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये दूध पण मिक्स झालेलं आहे. अजिबात पॅनला चिटकत नाही किंवा काय नाही. आणि मस्तपैकी आपले ते दूध पण मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, आपण जी साखर घेतलेली होती ती साखर आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. अर्धी वाटी साखर घेतली होती तर अर्धी वाटी
साखर याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या किती तुम्हाला गोड पाहिजे, जास्त की कमी, या पद्धतीमध्ये तुम्ही साखर वापरू शकता. या ठिकाणी मी अर्धा किलो रताळ्याला अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. साखर पण मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. साखर टाकल्यानंतर थोडंसं आपलं ते मिश्रण आहे थोडंसं असं पातळ होतं, ते पण आपल्याला साखर पूर्णपणे त्याच्यात एकजीव करून घेतली की मस्तपैकी 1 ते 2-3 मिनटामध्ये मस्तपैकी ते मेल्ट होतं आणि साखर पण पूर्ण विरघळली की मस्तपैकी आपल्याला ते मिश्रण तयार होतं. बघू शकता तुम्ही, साखर पण मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. आता बदामाचे काप आहे ते पण आता टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत. वेलची पूड घेतली होती मी अर्धा चमचा, ती पण त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे. वेलची पूडने पण मस्तपैकी त्याची टेस्ट लागते. ते पण आपल्याला 1 मिनिटभर असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव करायचं आहे. अजून आपल्याला 2 ते 3 मिनटानंतर मस्तपैकी ते असं हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, जास्त वाढवायची नाही. मस्तपैकी आता आपलं झालेलं आहे मिश्रण एकजीव. बदाम पण आपले मस्त मिक्स झालेले आहे आणि ते मिश्रण आहे ते पण आता असं मस्त घट्टसर झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला ते सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. या ठिकाणी एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि तुपाचं जे ताट आहे त्याच्यावरती ते मिश्रण पूर्ण काढून घेतलेलं आहे. मिश्रण गरम आहे तेच आपल्याला मस्तपैकी ताटामध्ये सेट करून घ्यायचं आहे. मी काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि असं उलटणीने काय करायचं आहे, ते असं आपल्याला मस्तपैकी सेट करून घ्यायचं आहे ताटाला. बघू शकता तुम्ही. तुम्हाला बर्फी कितपत जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते मस्त आणि छान असं सेट करू शकता. सर्व बाजूनी मस्तपैकी आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. गरम आहे तेच आपल्याला मस्त सेट करून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही बाहेर रात्रभर जरी ठेवलं असं मस्तपैकी तरी हे मस्तपैकी याची बर्फी तयार होते. आणि लगेच असं फ्रीजमध्ये ठेवलं अर्धा तासासाठी तर मस्तपैकी त्याच्या अशी बर्फी तयार आपली होते. मस्तपैकी मी ते सेट करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अजून रेसिपींसाठी. बघू शकता मस्त आणि छानपैकी सेट झालेलं आहे. आता फ्रीजमध्ये मी ठेवून देते अर्धा तासासाठी फ्रीजरमध्ये. बघू शकता तुम्ही अर्धा तास झालेला आहे. आपलं पूर्णपणे आपल्या बर्फीचं मिश्रण सेट झालेलं आहे. तर चाकूनी पण कट करून दाखवते तुम्हाला. मस्तपैकी रताळ्याची बर्फी ही तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा या उपासाला. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, घरच्या साहित्यांमध्ये बनते. मस्तपैकी आपलं रताळ्याची बर्फी तयार झालेली आहे. तुम्हाला मी काढून पण दाखवते. एकदम मस्तपैकी पूर्णपणे आपली बर्फी तयार होते. छान प्रकारे सेट झालेली आहे चारही बाजूनी, तुम्ही बघू शकता. आणि खायला अतिशय सुंदर लागते. एकदम छान टेस्ट आहे याची. रताळ्यापासून मस्तपैकी ही बर्फी नक्कीच घरी बनवा. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभेच्छा राणी किचनला. आणि मस्तपैकी मी आता ती बर्फी काढून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी अशा काप मस्त बर्फीचे तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरती पण मस्त असं मी डेकोरेशनसाठी बदाम ठेवलेले आहेत, ते ऑप्शनल आहेत.
माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी ठेवले, तुम्ही नाही वापरले तरी चालेल. मस्तपैकी आपली रताळ्याची बर्फी तयार झालेली आहे. एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान रेसिपी आहे. महाशिवरात्र स्पेशल आहे, तर नक्कीच घरी ट्राय करून बघा. संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.